अजितदादा म्हटलं, की सकाळी लवकर उठून कामावर जायचं, तिथे जाऊन बघणं प्रत्यक्षात हो, काय काम सुरू आहे, अधिकाऱ्यांना सुद्धा बोलवणं, तुमच्या सगळ्यांना सुद्धा हो. म्हणजे पत्रकारांना देखील एवढ्या सकाळी-सकाळी तिथे पोहोचणं. कसं एवढ्या सकाळी-सकाळीचा कामाचं त्यांचं काय नक्की त्यांचं एक गणित होतं त्या कामासोबतचं? नाही, आता ते एक आहे, की मग एका गोष्टीवरती त्यांचा ठाम विश्वास होता, की सकाळी-सकाळी ताजं-तवानं असताना कामाला गती येते आणि बरं. गतिमानता हा त्यांचा स्वभाव आहे बघा. हो. म्हणजे की गतीने कामं मार्गी लावणे जे आहे ना, म्हणूनच मग ती गतिमानता सरकारमध्ये किंवा कारभारात कशी येईल हे ते पाहत होते. तेव्हा सकाळी-सकाळी आपण की तातडीनं कामं मार्गी लागतात. मग 2-3 प्रकारे त्यांची ती कामं असायची. म्हणजे एक विकास कामांची पाहणी. म्हणजे बारामती दौऱ्यावरती गेले, की त्यांचा दौरा आला, की सकाळी पहाटे 6 वाजता सकाळी 6 वाजता बारामती शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी आणि हं, मग अजित पवार जाणार आणि सांगताना तेच असायचं, की बाबा मी सकाळी का येतो एवढ्या? हं. तर नागरिकांना, लोकांना त्रास व्हायला नको, कारण माझा ताप येणार, मग गर्दी होणार, मग वाहतूक कोंडी होणार. तर ते एक कारण ते असायचं. सकाळी-सकाळी विकास कामांची पाहणी. हं. कुठलं उद्घाटन करायचं असेल, तर ते देखील सकाळी-सकाळी. म्हणजे मला अजूनही आठवतं, की त्या स्वारगेट ते मार्केट यार्ड तो पुलाचं उद्घाटन होतं. सकाळी काहीतरी 6ची का 6:30ची वेळ दिलेली होती. त्याच्या आधीच अजित पवार तिथे गेले आणि 5-10 मिनिट आधीच त्यांनी उद्घाटन उरकून पण घेतलं. बाकीच्या लोकांची एवढी तारंबळ म्हणजे हं. हे झाली आहे, की काही अधिकारी आलेले नव्हते. काही म्हणजे अगदी महापौर पदाधिकारी जे होते ते देखील उशिराने पोहोचले. त्यामुळे सगळ्यांना एका अर्थाने थोडीशी भीती पण असायची. आता 10-10 जर त्यांनी 6ची वेळ दिली असेल, तर आपण 5:30ला तिथे जायला पाहिजे. हा एक भाग असायचा. हं. पण त्याच्यामागची भावना किंवा भूमिका अशीच असायची, की लवकर उठा आणि ती एक स्टाईल होती. म्हणजे खरं हो. सांगायचं तर प्रत्येक राजकारण्याची किंवा नेत्याची एक स्टाईल असते. तर हं. अजित पवार नावाचं व्यक्तिमत्व जे होतं त्याचं राजकारणाची स्टाईल ही आहे. हं, त्याच्या हं. सत्ताकारणाची स्टाईल ही आहे. त्याच्या कामाची स्टाईल ही आहे. हं. मग सकाळी-सकाळी अगदी मुलाखतींना देखील आपण बघितलं. म्हणजे निवडणूक काळामध्ये अजित हो. पवार मुलाखती देतात. वेगवेगळ्या चॅनलला देतात, 6 माध्यमांना वाजता देतात. सकाळी. किती वाजता मुलाखती सुरू होतात? हं. सकाळी 5:30, 6 वाजता. हो. म्हणजे आदल्या दिवशी का 4 दिवस आधी जर वेळ घेतलेली असेल, "दादा काय तुम्ही आम्हाला वेळ देत नाही." "कोण म्हणतंय मी वेळ देत नाही?" "चल रे कुठल्यातरी पी-एसला बोलून घेणार." "हां, नाव घ्यायचं." "हां, कोण घेणार तुमच्याकडनं मुलाखत लिहून घ्या टिपून." "हां, उद्या सकाळी 6 वाजता." हं. 6 वाजता आपल्याला तिथे जायला लागतं. 5:30 वाजता अजित पवारचे पेपर वाचत बसलेले असतात फ्रेश होऊन. हं. चकचकीत पोशाखामध्ये. बरोबर. तर ही त्यांच्या कामाची स्टाईल आहे हं. आणि म्हणजे जसं मी म्हटलं बैठका पण अगदी हं. कधी-कधी अधिकाऱ्यांना लवकर बोलवून घेणे. त्या हं. अधिकाऱ्यांची तर एवढी अडचण व्हायची, की सकाळी कारण रात्री उशिरापर्यंत कोणी पोलीस अधिकारी जे असतात, तर रात्री उशिरापर्यंत काम करायचं. पण सकाळी-सकाळी त्यांनी ते हं. ते त्या बैठकांना बोलवून घ्यायचे. हं. बारामतीमध्ये त्यांच्या बंगल्यावरती, बारामतीमध्ये त्या सोसायटीमध्ये त्यांचा बंगला आहे. तिथे तुम्ही बघितलं ते गेल्यानंतर पहाटे 6 वाजता लोक त्यांच्या दारासमोर उभे असतात. मोठी रांग लागलेली असते. हं. त्यांचा दरबार वगैरे नाही भरत. म्हणजे जसं आपण पुण्यात बघतो एखाद्या नगरसेवकाचा एखाद्या शेडमध्ये कुठेतरी 100 लोक हां. एकत्र आहेत, तसं नाही. त्यांचं असं असतं की लोक बाहेर आहेत आणि एकेकाला आत सोडतात हं. आणि मग ते निवेदन घ्यायचं. मग तिथे बघायचं. म्हणजे पहाटे 6 हं. पासून सुरुवात ती सगळी रांग आणि मग पण पहाटे 6 वाजता सगळ्या संबंधित विभागाचे अधिकारी किंवा जे कोणी संबंधित लोक आहेत ते तिथे उपस्थित असतात. मग तो बांधकामचा असेल, तो जलसंपदाचा असेल, तो महसूलचा असेल आणि मग कुणाचा कोणी म्हटलं, की "दादा माझ्या शेतीचं प्रकरण." ते निवेदन आलेलं असतं, की "माझ्या शेतीची मोजणीचा विषय आहे." "हां, हं. काय रे विषय? कोण अधिकारी आहे? हं. आहे का त्यांच्यापैकी कुणी? नाही आहे, फोन लाव." तिथे लगेच जागेवर निवाडा हां. आणि होणार की नाही हे हं. देखील तिथं स्पष्ट सांगितलं. ही त्यांची स्टाईल. कामाची पद्धत आहे. तुम्ही कामाच्या पद्धतीबद्दल उल्लेख केला. अजितदादांच्या कामाच्या पद्धतीबद्दल बोलताना अनेक जण म्हणतात, की जर काम होत असेल तर होणार आणि नसेल तर नाही होणार. हे स्पष्ट सांगणारा नेता म्हणजे अजित पवार होते. हो, हो. अशा पद्धतीची माणसं राजकारणात राहू शकतात, टिकू शकतात आणि ती एवढी मोठी नेते होऊ शकतात, असं अनेकांना वाटत नाही. पण अजितदादांच्या या स्टाईलबद्दल नक्की काय वाटतं? नाही फुकटची आश्वासनं द्यायची नाहीत. जी पूर्ण होणार असतील तीच. म्हणजे हे अगदी स्पष्ट आहे. म्हणजे अगदी काल परवा काय ते निवडणुकीचे आपण ते बघितलं असेल, की झेडपी पंचायत समितीसाठी कोणीतरी एक उमेदवारी मागायला त्यांच्याकडे आला आणि तो म्हटला, की "तू काय करतो?" तो म्हटला, की "कंत्राटदार आहे." हं. तर "पण माझी बायको कंत्राटदार नाही, तिला उमेदवारी द्या." तर ते हां. म्हटले, की "नाही पण तरी कंत्राटदार असलं तरी उमेदवारी देता येणार नाही." त्याचं कारण असं आहे, की तूच पदाधिकारी किंवा तू झेडपीत आहे किंवा पंचायत समितीमध्ये आहे, तर अशी लाभाची कामं करता येत नाही. त्यामुळे स्पष्टपणे त्याला नाही सांगणे. हां. किंवा दुसरं उदाहरण, की एखाद्या व्यक्तीला मदत करायची असेल, तर हं. म्हणजे मी आत्ता एका दुसऱ्या एका व्यासपीठावरती बोलताना तेच उदाहरण सांगितलं, की शीतल महाजन नावाची एक विद्यार्थिनी, एक तरुणी होती बघा. ती म्हणजे काय पृथ्वीच्या ध्रुवावरती म्हणजे साहसी क्रीडा प्रकार हा तिचा एक बरं. विषय होता, आवडीचा विषय होता आणि मग ती वरनं अंतराळातनं मग आपला याच्यातनं अवकाशातनं उडी घ्यायची खाली.
म्हणजे विमान किंवा हेलिकॉप्टरमधनं खाली उडी घ्यायची आणि त्या मग कधी खालच्या काय हे जे ध्रुव आहेत तशी वेगवेगळ्या पद्धतीनं तर तो प्रकल्प तिचा एक होता आणि त्यातनं काय होणार होतं साधलं येणार होतं तर तिचं व्यक्तिगत नाव होणार होतं हा भाग आहे ते पण त्याशिवाय या महाराष्ट्राचं की महाराष्ट्राची कन्या एका पुण्याची कन्या या विद्यार्थी पण त्याच्यासाठी एक मोठा खर्च येणार होता आणि या खर्चासाठीची तरतूद कशी करायची तिच्या वडिलांना ती विवंचना होती वडील इकडे तिकडे सगळ्यांना फिरून आले की आमच्या मुलीनं हे ठरवलं आहे तिचं सगळं असं हे शेड्यूल आहे आणि ती जर हे विक्रम झालं तर आपलं खूप मोठं नाव होईल तिचंही नाव होईल आणि आपल्या देशाचं होईल राज्याचं होईल गावाचं होईल त्यांना फारसा प्रतिसाद कुठनं मिळाला नाही आणि एक दिवस ते अचानकपणे मग त्यांनी अजित पवारांना गाठलं गाडीत बसतानाच ते निवेदन दिलं आणि त्यांनी सांगितलं अजित पवार उभ्याच ते बोलले आणि तो विषय त्यांना वाटलं की ठीक आहे आता निवेदन दिलं संपला विषय आता याच्यानंतर म्हणजे मध्ये काय घडलं ते मी आत्ता सांगत नाही तर सगळा त्या मुलीनं विक्रम केला तिनं वर्ण उडी घेतली ती सगळं झालं आणि मग सगळीकडे नाव झळकलं तिथं तिरंगा हातात झेंडे घेतलेले व्हिडिओ फोटो आले तिच्या घरी ज्यावेळी आम्ही गेलो तिच्या वडिलांना तिचे बाईट आम्ही इंटरव्ह्यू म्हणजे कारण पत्रकार म्हणतो त्यावेळी तिच्या वडिलांनी सांगितलं की आम्हाला या कामात सगळ्यात मोठी मदत केली असेल तर ती म्हणजे अजित पवारांनी कारण ज्या दिवशी ते निवेदन दिलं होतं त्यात आम्ही जी काही तरतूद जे काय 10 लाख 15 लाख 20 लाख खर्चाची तर अजित पवारांच्या ऑफिसमधून संध्याकाळी फोन आला की तुमच्या खर्चाची तरतूद झालेली आहे उद्या अमुक अमुक ठिकाणी येऊन तुम्ही त्यांचे हे करा तर ही मदतीची भावना जी म्हणजे कोणीतरी काहीतरी वेगळं करताय ना त्याला प्रोत्साहन कसं देता येईल